जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून पोलीस भरतीस सुरुवात झाली आहे। 171 जागांसाठी जवळपास 12,000 उमेदवारांचे अर्ज आले असून यावेळी पुरुष प्रवर्गासाठी 118 तर महिला प्रवर्गासाठी जवळपास 53 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। मानवी चुका टाळण्यासाठी संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही डिजिटल टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने होत असून भरती प्रक्रियेतील मैदान CCTV कॅमेऱ्यांनी यावेळी कव्हर करण्यात आले होते। या संदर्भातली माहिती आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत दिली आहे। नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात। जळगाव पोलीस दलाची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। जळगाव जिल्हा पोलीस दलात 171 कॉन्स्टेबल पोस्टसाठी आजपासून भरतीचा प्रक्रिया सुरू होत आहे। आज पहिला दिवस आहे आणि आज आम्ही 500 उमेदवारांना बोलवण्यात आलं। उद्या 1000 आणि परवापासून म्हणजे 1500 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे। एकूण 9 दिवसाचा ही भरतीची प्रक्रिया ग्राउंडची प्रक्रिया होणार आहे। सुरुवातीच्या 7 दिवस आम्ही पुरुष उमेदवारांना बोलवलं, शेवटचे 2 दिवस महिला उमेदवारांना आम्ही बोलवण्यात आलेलं आहे। उमेदवारांचं टायमिंग 5 वाजताची रिपोर्टिंग दिलेलं आहे। 5 वाजल्यापासून आपलं प्रक्रिया सुरू होत आहे। सुरुवातीचे रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर टेस्ट आणि हाईट मध्ये जे पात्र झालेल्या उमेदवारांचं पुढचे इव्हेंट म्हणजे 100 मीटर, 1600 किंवा 800 मीटर आणि गोलाफेक हे 3 इव्हेंट होतील। आणि जे इव्हेंट मधलं जेवढं पण त्यांना मार्क्स सिक्युअर केलं ते मार्क्स आजच्या दिवशीच आम्ही डिस्प्ले करणार आहे आमच्या डिस्प्ले बोर्डवर। तर पोलीस भरती प्रक्रिया जी संपूर्ण पारदर्शी व्हावी यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या? पूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी याच्यासाठी पूर्ण प्रक्रिया CCTV आणि प्रत्येक इव्हेंट आम्ही हँडीकॅम मध्ये आम्ही कव्हर करत आहेत। आणि आम्ही प्रत्येक जिथं कोणी ही भरती प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालेले अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याकडे सर्टिफिकेट देखील आम्ही घेतलेलं आहे की म्हणजे त्यांचं कोणी नातेवाईक किंवा मित्र त्याच्यापैकी कोणी नाहीये उमेदवारांना, असं आम्ही सर्टिफिकेट देखील आम्ही घेतलेलं आहे। आणि परिसरातला देखील म्हणजे कोणी अनऑथराइज्ड माणसं आम्ही परिसरामध्ये एंट्री करू देत नाही आणि त्याच्यासोबत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आमचं स्वतःचं इंटरनल व्हिजिलन्स देखील आम्ही ठेवलेलं आहे। तर फिजिकल टेस्ट असेल किंवा ग्राउंड असेल याच्यासाठी काही अत्याधुनिक यंत्रांचा आपण वापर करतात? आम्ही ग्राउंड मध्ये RFID टेक्नॉलॉजी मध्ये 100 मीटर आणि 1600 मीटर आम्ही करतायत। ती मागच्या वर्षी देखील केले जाते, या वर्षी देखील करतायत। हाईट अँड चेस्ट साठी आम्ही डिजिटल या वर्षी आम्ही सुरू केलेलं आहे। आणि ह्याच्यामुळे जे फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा फ्रॅक्शन ऑफ सेंटीमीटर याच्याही डिफरन्स राहणार नाही आणि एक्झॅक्ट रिडिंग्स येणार आहे। एकूण किती भरती प्रक्रियेसाठी फॉर्म आलेले जाते? एकूण भरती प्रक्रियेसाठी 171 जागासाठी 12,000 ऍप्लिकेशन आम्हाला प्राप्त झाले होते।